शॉर्ट. प्रतिगामी समाजसत्तावादाचे 3 पार्ट आहेत. पहिला आहे सरंजामदारी समाजसत्तावाद, दुसरा आहे मध्यमवर्गीय समाजसत्तावाद आणि तिसरा आहे अस्सल समाजसत्तावाद. आपण पहिला पाहूया सरंजामदारी समाजसत्तावाद. फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील उमराव वर्गांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान मिळालं आणि म्हणून त्यांनी आधुनिक भांडवलदारी समाजाविरुद्ध चोपडी लिहिण्याचा धंदा सुरू केला. भांडवलदारांना उपटसुंब समजून ते त्यांचा तिरस्कार करत, पण जुलै 1830च्या फ्रेंच क्रांतीत व इंग्लंडमधील पार्लमेंटरी सुधारणेच्या चळवळीत या भांडवलदार वर्गांनी त्यांना हरवलं. तेव्हापासून परिणामकारक राजकीय लढा सुरू करण्याचं त्यांना काही जमलं नाही. फक्त वाङ्मय क्षेत्रात लढा करण्याची त्यांची शक्यता उरली. पण वाङ्मयाच्या क्षेत्रातसुद्धा पुनर्स्थापनेच्या काळातील जुन्या घोषणांचा उपयोग करणं अशक्य झालं होतं. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी उमराव वर्गाला स्वतःचे हितसंबंध वरकरणी नजरेआड करणं व पिळल्या जाणाऱ्या कामगार वर्गाच्या हिताच्या दृष्टीनं भांडवलदार वर्गाविरुद्ध आरोपपत्र तयार करणं भाग पडलं. उमरावांनी आपल्या नव्या धन्याविरुद्ध तिखट उपरोधाने भरलेले लेख लिहिले आणि भावी सत्यानाशाची भयानक भाकीतं सांगून त्यांच्यावर सूड उगवला. या प्रकारे सरंजामदारी समाजसत्तावाद उदयाला आला. त्याच्यात शोक आणि उपरोध यांचं मिश्रण होतं. भूतकाळाचे पडसाद आणि भविष्यकाळाची भयसूचक घंटा या दोन्ही गोष्टी त्यांच्यात होत्या. कधीकधी त्याचे तीव्र, भेदक, चतुर टीकास्त्र भांडवलदारांचा अचूक मर्मभेद करीत होते, पण आधुनिक इतिहासाच्या गतीचे आकलन करून घेण्यास ते पूर्णपणे असमर्थ असल्यामुळे त्याचा परिणाम नेहमीच हास्यास्पद होत होता. जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी हे उमराव कामगारांची भिक्षेची झोळी हातात घेऊन तिलाच आपला झेंडा बनवत असत. पण जनता त्यांच्या पाठीशी जमा होऊन पाहते तर त्यांच्या पाठीवर जुना सरंजामदारी वर्गाचा शिक्का असे. मग सर्वजण तिरस्काराने हसत आणि उमरावांना सोडून जात. काही फ्रेंच लेजिटिमिस्टांचा व तरुण इंग्लंड संस्थेचा सभासदांचा थेट असाच तमाशा उडाला होता. आपली पिळवणुकीची पद्धत भांडवलदारांच्या पद्धतीपेक्षा निराळी होती असे सरंजामशाहीवाले म्हणतात, पण ते गोष्ट विसरतात की ज्या परिस्थितीत ते पिळवणूक करीत होते ती सुद्धा अगदी निराळी होती व ती आता जुनी पुराणी ठरली आहे. आपल्या राजवटीत आधुनिक कामगार वर्ग अस्तित्वातच नव्हता असे ते सांगतात, पण आधुनिक भांडवलदार वर्ग त्यांच्याच समाज पद्धतीतून स्वाभाविकपणे जन्मास आला याचा मात्र त्यांना पूर्णपणे विसर पडतो. शिवाय ते आपल्या टीकेचे प्रतिगामी स्वरूप झाकून ठेवण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. म्हणून भांडवलदारांविरुद्ध जो मुख्य आरोप करतात त्याचा अर्थ एवढाच होतो की जुन्या समाजव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे हे त्यांचे जीवित कार्य असा एक वर्ग या भांडवलदारी राजवटीत विकास पावत आहे. भांडवलदार वर्ग कामगार वर्गाला जन्माला घालतो यापेक्षा तो क्रांतिकारक कामगार वर्गास जन्मास आणतो. म्हणूनच हे लोक भांडवलदार वर्गाविरुद्ध बोटे मोडत असतात. म्हणून राजकीय कृतीची वेळ आली म्हणजे हे लोक कामगार वर्गाविरुद्ध योजण्यात आलेल्या सर्व दडपशाहीच्या उपायांना पाठिंबा देतात. तोंडाने ते कितीही उच्च तत्वांचा घोष करत, तथापि त्यांना उद्योगधंद्यांच्या वृक्षावरून पडलेली सोनेरी फळे वेचण्यात, लोकर, बीटरूट, साखर, बटाट्याची दारू यांच्या व्यापारासाठी सत्य, प्रेम, इज्जत यांचा सौदा करण्यात मुळीच कमीपणा वाटत नाही. पाद्री नेहमी जमीनदाराला साथ देत आला आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजसत्तावाद सरंजामदार समाजसत्तावादाला साथ देत आला आहे. ख्रिश्चन संन्यस्त वृत्तीला समाजसत्तावादी रंग देण्याइतकी सोपी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. खाजगी मालकी, विवाह संस्था, राज्यसत्ता यांच्याविरुद्ध ख्रिस्ती धर्माने जळजळीत टीका केली आहेच ना. त्याच्याऐवजी दयाधर्म आणि दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि देहदंड, मठवासी जीवन आणि चर्चमातेची सेवा यांचा उपदेश त्याने केला नाही का? ज्याप्रमाणे पाद्री तीर्थ शिंपडून अपवित्र वस्तू पवित्र करतो, त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजसत्तावाद हा उमरावांच्या पोटातील मत्सराला पवित्र भावना बनवण्याचा एक उपाय आहे.